ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावरती बिहार आणि उत्तर प्रदेशातील राज्यातील नागरिक वास्तव्यास असून या राज्यातील महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी छटपूजा करत असतात। तलावातील पाण्यामध्ये उभं राहून सूर्यदेवतेला सकाळी वंदन करण्याची प्रथा असून मोठ्या प्रमाणावरती महिला उपवन रायलादेवी तलावपाली कळवा पूर्व भागातील तलावांच्या ठिकाणी जमतात। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव येथे पवित्र छटपर्वानिमित्त पूर्वांचल एकता समितीच्या वतीने आयोजित करण्यात छटपूजा सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायलादेवी तलाव परिसरामध्ये आयोजित उत्सवामध्ये उपस्थित राहून भक्तांना आणि उत्तर भारतीय बांधवांना छटपूजेच्या शुभेच्छा दिल्या। संपूर्ण देशभरात आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। ठाण्यातही दरवर्षी रायलादेवी तलाव येथे मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात छटपूजेचे आयोजन करण्यात येते। आपल्या माता भगिनी मोठ्या श्रद्धेने या पर्वामध्ये सहभागी होतात। सलग 36 तास उपवास करून सकाळी पाण्यात उभं राहून सूर्याला अर्घ्य देऊन मगच आपला उपवास सोडतात। ही आपली प्रथा परंपरा आहे, ती या सणातून आपण सगळे मिळून जपत असतो। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे। यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव, महेंद्र सोडारी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। धन्यवाद। सभी लोग आज यहाँ पर बैठने के लिए भी अच्छी व्यवस्था हुई है और कुलदीप सिंह जी बोलते हैं वही करता हूँ मैं। आप सभी कुलदीप तिवारी हमारे पूरे अगले स्टेट में से सभी माता बहनें यहाँ पर आई हुई है और आहिस्ता आहिस्ता ये जो रायलादेवी का डेवलपमेंट हो रहा है इसकी वजह से आपको और सहूलियत मिलती रहेगी और इनका छठ पूजा की व्यवस्था बराबर बनाए। मैंने कहा है कि सब यहाँ पर ब्यूटिफिकेशन करो, इसका डेवलपमेंट करो, लेकिन छठ पूजा का याद रखो कि छठ पूजा को यहाँ कोई दिक्कत नहीं होनी चाहिए और ये पूरी तरह छठ पूजा का ये पावन पर्व जो शुरू हुआ है आज फिर एक बार मैं बहुत सालों से यहाँ आ रहा हूँ। ब्रह्मांड छटपूजा उत्सव मंडळ आणि स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या वतीने ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा तलाव येथे छटपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। ब्रह्मांड छटपूजा उत्सव मंडळ आणि माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या पुढाकाराने अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। यावेळी उत्तर भारतीय छटपूजेसाठी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील हे 9वं वर्ष आहे छटपूजा आयोजनाचं आणि तुम्ही पाहिलं असेल का बिहारमधील सर्व माता भगिनी आणि बंधू आमचे उत्साहाने इथे छटपूजा सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला दोन्ही वेळेला त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची पूजा केली अर्चा केली आणि उत्साहभर इथे दिसतोय तुम्हाला। आणि आपण ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पाहत असाल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक परप्रांतीय जे काय गुजरातमध्ये असेल आसाममध्ये असेल प्रत्येक राज्यातले लोक असतील ते आपला आपला त्यौहार आपला सण आपला उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतात आणि आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्या पद्धतीने मदत करतो, सहकार्य करतो आणि उत्साहाचं वातावरण असतं। वर्षापासून फार दुरावस्थेत असलेला तलाव आता तो चांगल्या स्थितीत आलेला आहे। पहिल्या वर्षी आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, दरवर्षी आम्ही त्या अडचणींवर मात करत आता 9वं वर्ष आहे आणि आता तुम्ही पाहत असाल तुमच्या नजारात पाहत असाल का फार सुंदर इथं तलाव झालेला आहे आणि छटपूजेनंतर लगेच येणारी अय्यप्पा पूजा याच तलावावर होते। त्यामुळे ह्या तलावाचं वातावरण एकदम बदललेलं आहे, इथं धार्मिक वातावरण झालेलं आहे आणि इथे सगळे धर्माचे लोक आता येऊन या तलावावर आपले सण आणि उत्सव साजरे करत असतात। ही पूजा झाल्यानंतर लगेच 10 वाजेनंतर इथे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून हा तलाव आणि त्याचा परिसर सगळं स्वच्छ करत असतो।